बिल्कुल आपको मारा अरे बाबर तेरे बाप का नाम जय श्री राम, जय श्री राम। अरे बाबर मेरा बाप का नाम जय श्री राम, जय श्री राम। बांगलादेशमध्ये हिंदूवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधामध्ये आज बजरंग दल विश्व हिंदू परिषद मुंबईमध्ये आक्रमक झालेली आहे। मुंबईमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलंय। काय 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 एकूणच तुम्ही आंदोलन आणि मोर्चा या मुंबईमध्ये करताय, काय एकूणच काय सांगाल त्याविषयी? आमच्या हिंदूंवर भरपूर अत्याचार होतोय, त्याच्यामुळे आम्ही आता आंदोलन करतोय। आम्ही पहिले शांततेत करणार होतो हे सर्व, पण शांततेत काय ऐकत नाही पोलीस, त्याच्यामुळे आता आम्हाला हे पाऊल उचलायला लागलेलं आहे। म्हणजे आझाद मैदान तुम्हाला घेऊन आले? हा, आझाद मैदानावर घेऊन आले। आम्ही पहिले सर्व शांततेत करत होतो, पण पोलीस प्रशासन आपल्या शांततेत करून देत नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलायला लागलेलं आहे। काय काय मागणी काय तुमची? काय मागणी म्हणजे काय, आमचं हिंदूंवर अत्याचार बंद करायचे आम्हाला, हे आमचं मागणी इन शॉर्ट मध्ये। काय जे आंदोलन आहे हे सर्वप्रथम गुलाबा कॉर्पोरेटला होतं, तिकडे आम्हाला उचलून इकडे आणण्यात आलेलं आहे। सगळ्यांना पोलिसांनी उचलून आणलेलं आहे। पोलिसांनी भयंकर दबाव आणलेला आहे आमच्यावर। आणि जर पॅलेस्टीनची लोक, पॅलेस्टीन मध्ये असणारी जी लोक आहेत त्यांच्यावर अत्याचार झाला म्हणून इकडचे जे मुसलमान आहेत त्यांना दुःख होत आहे, तर बांगलादेश मधले जे हिंदू आहेत त्यांच्यावर अत्याचार झाल्यावर इकडे आवाज उठवल्यावर इकडच्या हिंदुत्ववादी सरकारला असं काय आक्षेप येतो? आणि जर आम्हाला इकडे दबवलं जात आहे तर आम्ही दबणारे नाही आहोत। आता फक्त एक छोटासा भाग आहे बजरंग दलचा। जर बजरंग दल ज्या दिवशी जेव्हा आमचं जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तिकडचा, तर मग तुम्हाला सांगितलं ना आता आम्ही आमची ज्या मागण्या आहेत, बांगलादेशी मधल्या हिंदूंचा अत्याचार बंद झाला पाहिजे, ह्याची जी आमची मागणी आहे ही मागणी सरकारने ऐकली पाहिजे। त्यासाठी आज कॉर्पोरेट इकडे आंदोलन होतं। देशामध्ये आणि राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार आहे, देखील विश्व हिंदू परिषद सारख्या जी हिंदूंच्या मतावरती सातत्याने रस्त्यावर उतरणारी संघटना आहे, तरी देखील तुम्हाला आंदोलन करणं कॉर्पोरेट सारख्या परिसरामध्ये तुम्हाला मोर्चा काढू दिला नाही, काय म्हणायचं? हे आमचं दुर्दैव आहे। मग हिंदूंचं दुर्दैव आहे की हिंदूंची सरकार असून हिंदूंना हिंदू हिची बात नसेल होत, तर हे आमचं दुर्दैव आहे। याच्या व्यतिरिक्त आम्ही काय नाही सांगू शकतो। काय पुढची काय भूमिका असणार? पुढची भूमिका आमचे वरिष्ठ ठरवतील। आम्ही तर सामान्य हिंदू म्हणून इकडे आलेलो आहोत। पुढची जी आमची भूमिका आहे ते आमचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, जसं आम्हाला आज्ञा येईल तसा हिंदू काम करेल। विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बांगलादेशमध्ये ज्या हिंदू युवकाची निर्गुण हत्या झाली त्या हत्येच्या विरोधात निषेध करण्यासाठी आणि बांगलादेश वकिलातीला निवेदन देण्यासाठी आजचा कार्यक्रम होता। पण दुर्दैवाने मुंबईच्या पोलिसांनी बांगलादेशच्या मोहम्मद युनुस कडून सुपारी घेतल्यासारखं या पोलिसांचं वर्तन होतं। आंदोलनाच्या ठिकाणी येण्यापूर्वीच वेगवेगळ्या ठिकाणाहून कार्यकर्त्यांना उचलून एखाद्या गुन्हेगारासारखं त्यांचे हात पाय धरून महिलांना मारहाण करून त्यांना गाड्यांमध्ये भरलं आणि आझाद मैदान पोलीस स्टेशनवर आणलं। या पोलिसांच्या कृतीचा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मी निषेध करतो, त्यांची घोर निंदा करतो। आम्ही आता एक मागणी पोलिसांच्या उच्च स्तरावरल्या माणसांसमोर, अधिकाऱ्यांसमोर ठेवलेली आहे की ज्या अधिकाऱ्यांनी स्थानिक ठिकाणी आदेश दिला ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांना तातडीने सस्पेंड केलं पाहिजे, चौकशी होऊन त्यांचं निलंबन झालं पाहिजे। दुसरी गोष्ट की आम्ही वकिलातीच्या पासून 200 मीटरवर आम्ही एक प्रतिकात्मक निषेधाची सभा घेण्याची मागणी केलेली आहे। ती मागणी मान्य केल्यानंतरच आम्ही 5 जण जाऊन त्यांना निवेदन देतो। ती मागणी मान्य नाही केली तर आम्ही याच ठिकाणी जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बसणार आहोत। आणि पुढच्या टप्प्यामध्ये मुंबईच्या प्रत्येक वस्तीमध्ये बांगलादेशच्या संदर्भातलं आंदोलन तीव्र होणार। दुर्दैवाने या राज्याच्या शासनामध्ये सगळी हिंदुत्ववादी मंडळी आहेत, खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचं काम करतायत, पण शासनाच्या किंवा प्रशासनामधला कोण झारीतला शुक्राचार्य आहे ज्यांनी हा आदेश दिलाय त्याची पण चौकशी झाली पाहिजे। तर आज मुंबईमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे। मी गुणवंत नगर, DRV न्यूज, मुंबई।